ते पुन्हा भाजपवासी होणार आहेत. समजित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळू शकल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी शेवटच्या क्षणी पक्षप्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा समजित घाटगे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी यांनी. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहात, पहिली प्रतिक्रिया. आपल्याला सगळ्यांना जसं माहिती आहे की ही प्रक्रिया मागच्या वर्षी नोव्हेंबरला नगरपालिकेतूनच सुरुवात झाली. माझं आणि मुश्रीफ साहेबांची जी युती झाली नगरपालिकेमध्ये, आणि ते युती करण्यामध्ये सगळ्यात मोठं भूमिका जर निभावली असेल तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन्स आम्ही भारतीय जनता पार्टीच्या AB फॉर्मवर लढलो आणि आमचे सगळे भारतीय जनता पार्टीच्या कमळ निवडून आले. आणि त्याच्यामुळं आता प्रवेश एक औपचारिकता होती. पण माननीय देवेंद्रजी, रवींद्र चव्हाण साहेब, चंद्रकांत दादा, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की अधिवेशनाच्या काळामध्ये ते प्रवेश नको. अधिवेशन झाल्यानंतर तो प्रवेश आपण करूया. आणि त्याप्रमाणे उद्या चव्हाण साहेब, चंद्रकांत दादासाहेब, धनंजय माडिक, आमचे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, अमल माडिक साहेब, मकरंजी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या माझा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आहे. पण असं अचानकपणे, जसं तुम्ही आत्ता म्हटलं की भाजपमध्ये प्रवेश करता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत, अचानक असं काय घडलं किंवा एक दीड त्या 2 वर्षाच्या दरम्यान की थेट राष्ट्रवादीतून पुन्हा तुमची भाजपत घर वापसी होते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा 2024 सप्टेंबरमध्ये भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादीमध्ये आलो, मी नेहमी माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये एक गोष्ट मी नेहमी नमूद केली आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे राजकारणाच्या पलीकडे माझे मार्गदर्शक होते आणि राहणार, आणि ते माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. आणि मी का भाजप सोडलं त्याची कारणं त्यांनाही माहीत होती. आणि त्याच्यामुळं आम्ही एकामेकावर कुठंच टीका आमदारकीला केली नाही. राहिला प्रश्न राष्ट्रवादीतून भाजपमध्ये यायचा. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे काही प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर अधिक मला बोलायचं नाही आहे. पण मागच्या वर्षी 25-26 डिसेंबरला मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना सिल्वरलोक घरात बंगल्यावर भेटलो. मी नगरपालिकेत काय झालं हे सगळं सांगितलं आणि मी त्यांना विनंती केली की ते म्हटले आता पुढे काय. मी म्हटलं देवेंजींची इच्छा आहे की मी परत यावं. त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या आणि सांगितलं की काय लागेल ते आपण सहकार्य पण करू. आणि त्या हिशोबाने त्यांना सांगून मी हा निर्णय घेतला. आणि असं काय नाराजगीपोटी मी असं काय विषय नाही, मी माझ्या मूळ पक्षात परत येतो. आणि माननीय देवेंजींनी जेव्हा ही युती घडवली त्यांनी मला म्हटलं की माझी इच्छा आहे की तुम्ही मुश्रीफांवर मिटवा. ते मान्य केलं आणि ते म्हटले की आपण परत एकत्र काम करू. त्याच्यामुळं थोरल्या भावानी जेव्हा आपल्याला एक हक्काची मागणी केली ती आपण ऐकायला पाहिजे. पुढची वाटचाल कशी असणार आहे, कारण निवडणुका देखील काही वर्षांनी येणार आहेत? जे देवेंद्रजी ठरवतील ते मला मान्य आहे. जे भारतीय जनता पार्टी ठरेल ते मला मान्य आहे. अगदी जसं तुम्ही म्हटलात की देवेंद्रजी आणि भाजपनी ठरवलं असेल ते मला मान्य आहे, पण नक्की काय ठरवलं? काहीतरी चर्चा झाली असेल तुमच्यात? ते ठरवल्यानंतर तुम्हाला कळेल ना. आता मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही. मी परत म्हणतो, मला परत संघटनात्मक कामं आणि कोल्हापूर जिल्हा आणि कागलमध्ये धनंजय माडिक साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला संघटनात्मक काम करायला एक संधी मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अशोक कृष्णावटी, न्यूज 18 मराठी.